आज हम बघणार आहे क्लास 8 चॅप्टर नंबर 1 रॅशनल अँड इरॅशनल नंबर. त्यातला आपण बघणार आहे कंपॅरिझन ऑफ रॅशनल नंबर्स. ठीक आहे. आता आपल्याला इथे कंपॅरिझन करतो कोणता नंबर ग्रेटर आहे, कोणता लेस आहे, कोणता इक्वल आहे, असे 3 पार्टमध्ये. ठीक आहे. फर्स्ट ग्रेटर साईन इज अ ग्रेटर दॅन आणि लेस दॅनचं. ठीक आहे. बट आपल्याला इथे काय नंबर लाईनवरती आपल्याला शो करा, म्हणजे नंबर लाईनवरती इंटिजर लाईनमध्ये ते आपल्याला शो करतं. आपल्याला बेसिक तर माहिती निगेटिव्ह नंबर्स हे कुठं राहतात तर आपले लेफ्ट हँड साईडनं राहतात, पॉझिटिव्ह नंबर हे राईट हँड साईडनं राहतात आणि सेंटर राहतो आपला ओरिजिन. ठीक आहे. आता इथे आपल्याला काहीतरी एक्झाम्पल्स दिले आहे, आपण याला कम्पेअर करायचं कोण ग्रेटर आहे कोण स्मॉलेस्ट आहे. ठीक आहे. फर्स्ट आहे आपला 7 आणि 3. तर एक्झॅक्टली 7 कुठे येणार आपला तर राईट हँड साईडने येणार आहे आणि 3 हा कुठे येणार तर आपला लेफ्ट हँड साईडने. ज्यावेळेला आपण राईट हँड साईडने जात असतो तर इथे काय होणार तर आपलं ऑलवेज ग्रेटर नंबर येणार आहे. ठीक आहे. बट ज्यावेळेला आपण लेफ्ट हँड साईडने जातो तर इथे काय होणार तर आपला ऑलवेज अ लेस नंबर येणार आहे. ठीक आहे. म्हणून आपण 7 आपला राईट हँड साईडने म्हणजे हा कोणता तर आपला ग्रेटेस्ट नंबर होणार आहे आणि 3 आपला हा लेस नंबर होणार आहे कारण की हा किती आहे तर हा 7पेक्षा स्मॉल नंबर आहे, म्हणजे आपला ग्रेटर काय होणार तर आपला सेकंड आहे 0 आणि -5. आताच आपण क्लिअर केलं. जर आपण लेफ्ट साईडने जात असेल, ठीक आहे, आता इथे आपला -5 घेतला आहे तर -5 आपला कुठे चालला आहे तर हा लेफ्ट हँड साईडने आणि 0 आपला कुठे आहे तर हा राईट हँड साईडने, म्हणजे आपला ग्रेटर नंबर हा 0 होणार आहे. थर्ड आहे आपला 90 आणि -88. तसंच 90 हा आपला ग्रेटेस्ट नंबर होणार आहे इथे. ठीक आहे. बघा आता प्रॅक्टिस सेट नंबर 1.2 बघणार आहे आपण. फर्स्ट क्वेश्चन आहे कम्पेअर द फॉलोइंग नंबर. आता आपल्या इथे सेम कम्पेअर करायचं आहे कोण ग्रेटर आहे कोण स्मॉलर आहे. -7 आणि -2 मधला कोण मोठा आहे तर आपला -2 इथे ग्रेटर होणार आहे. तसंच 0 आणि -9/5 यातला नंबर कोणता मोठा होणार आहे आपला तर 0 आपला मोठा होणार आहे. इथे आपला 0 मोठा होणार आहे. इथे 8/7 मोठा होणार आहे. इथे आपला 1/4 मोठा होणार आहे. इथे आपला 144/29 मोठा होणार आहे. 6मध्ये -13/20 मोठा होणार आहे. 7मध्ये 15/12 मोठा होणार आहे. 8मध्ये -9/4 मोठा होणार आहे. 9मध्ये 12/15 मोठा होणार आहे. -10मध्ये -7/11 मोठा होणार आहे. बट इथे आपण जर ऑब्झर्व केलं की 6पर्यंत बघा इथे डिनॉमिनेटर कसं आहे तर दोन्ही याचा सेम आहे 20. बट 7पासून थोडा चेंजेस आहेत. इथे डिनॉमिनेटर डिफरंट आहे आणि कंपॅरिझन करायला आपल्याला इथे हार्ड जाणार आहे. का तर इथे डिनॉमिनेटर दोन्ही याचा डिफरंट दिलेला आहे. तर आपल्याला आधी काय करायला लागेल याला याचा डिनॉमिनेटर जो आहे तो काय करायचा सेम करायचा. बघा आपण इथे लिहून घेतलेला 15/12 आणि 7/60. ठीक आहे. आता याचे डिनॉमिनेटर आपल्याला काय करायला लागतील दोन्ही याचे सेम करावं लागेल. आपण 6मध्ये शिकलेलं आहे. 6 आणि 7मध्ये डिनॉमिनेटर कसं सेम करतात. ठीक आहे. त्याच्या 2 मेथड आहे की एकतर आपण LCM काढून करू शकतो. फर्स्ट आहे LCM काढून. LCMची पद्धत आपली ही आहे किंवा मल्टिपल्स करतात की म्हणजे काय की दोन्ही आपण टेबल लिहिणार आहे 12 आणि 16चा आणि त्यात येणारा नंबर कॉमन येणारा म्हणजे स्मॉलेस्ट कॉमन नंबर जो होईल आपला आपण त्याला घेऊ शकतो डायरेक्टली. ठीक आहे. बघा आपण LCM मेथडच यूज करणार आहे इथे. ठीक आहे. बघा आता काय करणार आपण LCM ऑफ 12 आणि 16 तो आला आपला 48. कसा आला तर बघा आधी आपण 60चा LCM काढला किती येणार आहे तर 2ने जातो, आपला आन्सर इथे 8 येणार आहे. परत 2ने 8ला भाग जातो, इथं आपला आन्सर येणार 4. परत 2ने 4ला डिवाईड करता इथं आपला आन्सर येणार इथे 2, म्हणजे येणार इथे लास्टला 2 1 जार 2. तसंच 12सुद्धा 2ने 12ला डिवाईड करणार तर आन्सर येणार आपलं 6. परत 2ने 6ला करणार तर आपला आन्सर येणार इथं 3 आणि 3 1 जार लास्टला येणार आपला 3. आता या दोन्ही याच्यातला कॉमन नंबर्स घेतला आहे. ठीक आहे. आणि लास्टला घेतला आपण अनकॉमन नंबर आणि याची केली आहे मल्टिप्लाय तर आपला आन्सर किती आला 48. मग आपला LCM किती आला तर इथे येईल 48. आता करायचं आपल्याला याचं कंपॅरिझन. बघूया 12 किती जार 48 येतं तर 12 4 जार येतो 48. तसंच जर आपण इथे डिनॉमिनेटरला 4ने मल्टिप्लाय केलं तर न्यूमरेटरला सुद्धा 4नेच मल्टिप्लाय करा. आपला आन्सर किती येणार इथे तर 16/48 येणार आहे. सेम थिंग आपल्याला कुठं करायचे तर 12मध्ये सुद्धा करायचं.
सेम थिंग आपल्याला कुठे करायचे तर 16मध्ये सुद्धा करायचे. आता 16 3 जर आहे तो 48 आणि 7 3 जर आहे तो आपला 21. ओके, तर आपल्या इथे दोन्ही आता आपल्याला व्हॅल्यू मिळाले आहेत आणि डिनोमिनेटरसुद्धा दोन्ही याचा सेम झाला आहे. मग आपण इथे सांगू शकतो की 16/48 इज अ ग्रेटर नंबर. ग्रेटर नंबर कोणता आहे आपला 16/48 कशाचा आला तर हा आहे आपला 15/12चा. म्हणून आपण त्याला काय म्हटलं आहे तर 15/12 इज अ ग्रेटर नंबर. सेम 8मध्ये सुद्धा आपल्याला तेच करायचं आहे. इथे आपल्याला व्हॅल्यू दिलेली आहे -25/8 आणि -9/4. इथे सुद्धा आपल्याला आधी डिनोमिनेटर सेम करायचं आहे. आपण LCMच यूज केलेला आहे. आपला LCM आला 8. तर काय केलं आपण इथे दोन्ही याचा डिनोमिनेटर सेम करून घेतला. ठीक आहे, तर आपला आन्सर किती आला इथे -18/8. ठीक आहे, आणि दुसऱ्याचा आन्सर आला -25/8. मग आता कम्पेअर करणं म्हणजे काय, सगळ्यात मोठा नंबर कोणता होता आपल्या इथे तर -18/8 आणि -18/8 कसं आहे तर -9/4चा. म्हणून -9/4 इज अ ग्रेटर नंबर. 9thमध्ये सुद्धा इथे आपला डिनोमिनेटर 15 आहे, इथे आपला डिनोमिनेटर 5. म्हणजे LCM काय निघाला आपला तर 15. ओके, आता 15 आपला LCM निघाला तर आपल्याला दुसऱ्याचं न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर दोन्ही याचे डिनोमिनेटर आपल्याला काय करणार तर सेम करणे. मग आपला आन्सर किती येणार इथे तर 12/15 इज अ ग्रेटर. ठीक आहे, 10thमध्ये सुद्धा -7/11 आणि -3/4. तर LCM किती आला आपला तर इथे येणार LCM आला आपला 4 आलेला. LCM किती आला आपला तर 44 आलेला आहे. आपण दोन्ही याचं कंपॅरिझन केलं आहे. फर्स्ट -28/44 इज ग्रेटर दॅन -33/44. LCM दोन्ही याचा 44 घेतला आहे. बट -28 काय आपला हा ग्रेटेस्ट नंबर आहे आणि हा झाला आपला स्मॉलेस्ट नंबर. ठीक आहे.